नमस्कार, मी आमच्या संगीता देवकर आणि मी माझ्या पुस्तक रिव्ह्यू या सिरीजमध्ये दुसऱ्या भागाचा व्हिडिओ इथे घेऊन आलेले आहे। म्हणजेच एका दुसऱ्या पुस्तकाचा रिव्ह्यू मी इथे घेऊन आलेली आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला आपल्या लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा। सबस्क्राईबच्या बेल आयकॉनवरती तुम्ही क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन लवकरच येतील। कारण मी स्पर्धांची माहिती तसेच अनेक लिखाणाबद्दलच्या काही माहिती असतील त्या मी इथं व्हिडिओतर्फे सांगत असते, त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर आज आपण पाहणार आहोत चेतन भगत यांच्या एका पुस्तकाचा रिव्ह्यू। तर त्या पुस्तकाचं नाव आहे वन इंडियन गर्ल। तर चेतन भगत यांची ही खूप अशी प्रसिद्ध खूप नावाजलेली अशी ही कादंबरी आहे की जी तुम्ही सर्वांनी नक्की आवर्जून वाचायलाच हवी। तर या पुस्तकाचा रिव्ह्यू आपण बघणार आहोत। तर ही एक प्रेमकथेची गोष्ट, ही एक प्रेमकथा नाही आहे, तर ती आहे एका भारतीय मुलीच्या स्वत्वाची शोध घेणारी कहाणी। तर वन इंडियन गर्ल ही कहाणी आहे राधिकाची। राधिका हे मेन पात्र आहे। तर ही कथा राधिका मेहराची आहे की जी एक हुशार, आत्मविश्वासू आणि स्वतंत्र विचाराची अशी मुलगी आहे। राधिका ही एका जगप्रसिद्ध अशा बँकेमध्ये वरिष्ठ पदावर काम करत असते। तर तिचं आयुष्य बघायला गेलं तर असं परिपूर्ण आणि खूप छान असं वाटतं आपल्याला पुस्तक वाचताना, पण तिच्या मनात नेमका गोंधळ काय चालू आहे हे पुढे पुढे आपल्याला समजत जातं। अनेक गोंधळ आहेत त्याच्या मनामध्ये। तर एकीकडे तिथे समाजाच्या अपेक्षा, दुसरीकडे तिचं स्वतःचं स्वप्न, अशा ह्या दोन नौके म्हणजे ह्याच्यावरती टोकांवरती ती झुलते आहे किंवा दोन तीरावर पाय ठेवून आहे की तिचं समाजाच्या अपेक्षा आहेत आणि दुसरीकडे तिचं स्वप्न आहे। ही तारेवरची कसरत ती करते आहे। तर हेच या पुस्तकामध्ये छान पद्धतीने चेतन भगत यांनी मांडलेलं आहे। तर कथेची सुरुवातच होते ती म्हणजे गोव्यामध्ये, जिथं राधिकाचं लग्न ठरलेलं आहे ब्रिजेश गुलाटी या मुलासोबत। पण इथे काय होतं की नेमकं लग्नाच्या काही दिवस अगोदरच तिच्या भूतकाळातले दोन पुरुष पुन्हा परत येतात राधिकाच्या आयुष्यात। तर एक आहे देबू, जो तिचा पहिला प्रियकर असतो, आणि दुसरा आहे तो असतो नील, तिचा विवाहित बॉस, ज्याच्याशी तिचं अफेअर असतं राधिकाचं। तर दोघेही तिला परत आपलंसं करण्यासाठी म्हणजे परत मिळवण्यासाठी आलेले असतात। आता राधिकाच्या समोर एक मोठा असा कठीण निर्णय घ्यायचा क्षण येतो, ती कोणाला निवडणार, ब्रिजेश, देबू की नीलला, व या तिघांपैकी ती कोणाची निवड करणार तिचा जीवनसाथी म्हणून, हे या पुस्तकात पाहणं खूप इंटरेस्टिंग असं आहे। त्या सगळ्या गोंधळात राधिकाला एक गोष्ट समजते की तिला आयुष्यात असा जोडीदार नको आहे जो तिच्या केवळ योग्यतेवर, तिच्या क्वालिटीवर म्हणजे तिच्या नोकरीच्या ह्याच्या योग्यतेवर खुश होईल। तर तिला तो असा हवा आहे जो तिचं असणं, तिचा निर्णय, तिच्या महत्त्वाकांक्षा आणि तिचा आदर सन्मान करेल, तिच्या स्वप्नांना जपेल, असा तिला मुलगा हवा आहे, ना की जो तिच्या फक्त कामाच्या योग्यतेवर तिच्यावर प्रेम करेल असा नको आहे तिला। मग असं करत ती शेवटी एक धाडसी निर्णय घेते, ती कोणालाही निवडत नाही। राधिका ही तिघांपैकी कोणाचीच निवड करत नाही आहे, तर ती स्वतःसाठी थांबते, स्वतःला समजून घेते, स्वतःचा आदर करते, स्वतःवर विश्वास ठेवते। तर ही वन इंडियन गर्ल ही एक कादंबरी किंवा प्रेमकथाच नाही आहे, तर एका स्त्रीला तिच्या मनासारखं जगू द्यायचं किंवा जी स्त्री स्वतःच्या मनासारखं जगू इच्छिते त्या स्त्रीची ही कहाणी आहे। मग आपल्या करिअरच्या, निर्णयाच्या आणि आयुष्याची ती स्वतः मालकीन बनते राधिका। तिला जे हवं आहे ते ती निवडते आणि तेच ती करते। तर इथे समाजाच्या अपेक्षा काय आहेत किंवा घरचे काय म्हणत आहेत, घरच्यांच्या काय अपेक्षा आहे याला ती महत्त्व देत नाही। तर ही कथा वाचल्यानंतर प्रत्येक स्त्रीला एक प्रश्न मनात येतो किंवा प्रश्न विचारायला भाग पाडते ही कथा, ती म्हणजे स्त्रीने स्वतःचा निर्णय स्वतः घेणं हे चुकीचं आहे का? ही कथा वाचताना हे प्रकर्षानं जाणवतं। तर राधिका आणि तिचा जीवनप्रवास काय आहे, ती कसा निर्णय घेते, स्वतःसाठी कसं जगते, कशी राहते, तिच्या कथेमध्ये पुढे काय होतं, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर वन इंडियन गर्ल हे पुस्तक नक्कीच तुम्ही वाचा। हे पुस्तक नक्कीच तुम्हाला विचार करायला भाग पडेल आणि तुम्हाला जगण्यासाठी प्रेरितही करेल, तुम्हाला प्रेरणासुद्धा देईल। तर चेतन भगत यांचं हे पुस्तक
ॲमेझॉनवरती आहे, त्याची लिंक मी तुम्हाला देते आणि पुस्तक वाचा. आणि कसं वाटलं तुम्हाला पुस्तक, किंवा अजून कुठल्या पुस्तकाचा रिव्ह्यू तुम्हाला ऐकायला आवडेल, किंवा अजून कुठल्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ हवा आहे, तो सामाजिक विषय असेल, नक्की मला कमेंट करून सांगा आणि या आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.